आमंत्रित केलं जातं यावं. वाकलन गावचे आणि हेदुटणे गावचे जे ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवर आमच्या असतील त्या सर्वांना विनंती असेल, सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे. या पंचक्रोशीतील जेवढे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील, आमचे मान्यवर असतील आणि हेदुटणे असतील, मग आमचे वाकलनचे असतील किंवा या पंचक्रोशी सर्व असतील, त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. तुमची जागा आमच्या मंचावरती आहे, यावं. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया. दुसऱ्या मॅचच्या दिशेने जोडले जातील मिस्टर के करण कालन. थँक्यू. थँक्यू प्रवीणजी गायकर सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 तिसरं पर्व, दुसरी संध्या आणि पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅचला पण सुरुवात करत आहोत. स्वर्गीय प्रतीक स्मृती गावदेवी हेदुटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना परी 11 जगदंब वाकण मध्ये या मॅचला सुरुवात होते. टॉस जिंकला वाकणने, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. ओपनिंग बिअर रोहित म्हात्रे आणि योगेश जाधव, तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वराज. हे त्याचं ऑन पेपर नाव आहे खरं तर, पण सर्वजण ज्याला सोमनाथ म्हणूनच ओळखतात तो सोमनाथ गायकर, स्वराज गायकर. बॉलिंग मार्क वरती दोन्ही संघांना देऊयात विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. थोडासा पिच खेळला, कवचला ड्राईव्ह केला, मिसफिल्ड झाले. बॉल झाला मागे, येते बॅकअप एक्स्ट्रा कव्हरचा डबलला चान्स घेते योगेश, धावतो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि पोहोचला देखील. थ्रो त्याच्याच बाजूने करण्यात आला होता. 2 धावांनी खाते उघडले प्रतीक स्मृती गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणेचं. योगेश जाधव जे सध्या ऑफ स्ट्राईक आहेत त्यांनीच पुरस्कृत केलेला या स्पर्धेमध्ये हा संघ प्रतीक स्मृती गावदेवी हेदुटणे. धावा आहेत 2. स्वराज ऑन साइडला हुक केलाय, लेग स्टंपला जसा बॉल भेटलाय थेट दिशा देत असताना डिफाईन लेगकडे पाठवलाय. मात्रेने पहिला मारलाय चौकार. शॉर्ट बॉल जरूर आपण बघितला, लेग स्टंपला होता, लाईन खराब. देन इथे हुक करत असताना रोहितचा बॅट मधून येत असताना आपण चौकार बघितला. 4ने 6 वरती धाव फलक. जबरदस्त शेवटचा सामना पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये धावा बनत नव्हत्या, कशा बशा त्यांनी बनवल्या, त्या अर्थातच 44 आणि 45 देखील बनवू दिला नाही. जबरदस्त बॉलिंग. प्रेम सिनियर जोपर्यंत मैदानात जात होता असं वाटलं की मॅच फार लवकर फिनिश होईल उंबारलीसाठी. अपेश खेळला, कवचला फिल्डर, वा सुपरली टेकन. मानसने टिपलेल्या झेलने डाव संपला रोहित म्हात्रेचा. स्वराजला पहिलं यश. प्रतीक स्पोर्ट्स गावदेवी हेदुटणेला पहिला धक्का. आर्यन पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा प्रशांत कुंभारकरला. धावसंख्या जर आपण बघितली तर ती सध्या 6 या आकड्यावरती आहे. पहिली विकेट आली आहे. क्लायमेटिक कंडिशन, थंडी भरपूर आहे. प्रत्येक प्रेक्षक हाताची घडी घालून, स्वेटर सगळेजण घालून आलेले आहेत. पण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतो शरीराची जेव्हा हालचाल होते, बॉडी हीट होते आणि त्यामुळे मग ती थंडी तितकीशी वाजत नाही. पण जेव्हा प्रेक्षक पाहुणे आमच्या मंचावरती इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये, शरीराच्या क्रिया तितक्याशा होत नाही, त्यामुळे थंडी आम्हाला तर स्पष्ट जाणवते. धावा 7. पहिली विकेट पडले. प्रशांतचं आगमन स्ट्रायकिंग एंडला. लॉफ्ट केलाय, ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे. काऊ कॉर्नर मध्ये 2 फिल्डर लॉंग आणि मिड विकेटचा येतोय. मात्र पहिल्या टप्प्यावरती बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. प्रशांतच्या बॅटमधून पहिला चौकार. चार धावांनी धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. कवसला
चाबुक शॉट आहे, एक्स्ट्रा वन मिसफिल्ड केली आहे, बॉल अडवायला पाहिजे होता, मिसफिल्ड झाले आणि निघालाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा प्रशांतच्या बॅटमधून चौकार. नाही हो नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा नाही हो आमदार नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा आमचा दादा शोभदैन खरा सरपंच गावाचा. हे गाणं जबरदस्त आहे. आदरणीय सरपंच शिवाजी शेठ पाटील यांचं जे सध्या आपल्या मंचावरती देखील उपस्थित आहेत आणि ज्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. लोआ फुल टॉस एक्स्ट्रा वरने पुन्हा एकदा ज्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला, बॉल निघालाच होता, तो पुन्हा आता बॅकिंगला कव्हर केला. आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आता पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे आणि प्रतीक 11 गावदेवी हेदुडणेचं धावफलक आपण पाहतो 15-1 15 for 1. लास्ट मॅच खरं तर लॉंग ऑफला जेव्हा ज्युनियर प्रेमचिक फटका होता, मात्र तो फटका फसला डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान आणि त्या कॅचने जय मोसोबा माणेरेने पहिला दणदणीत विजय मिळवला. मार्ली संघ खरं तर इन्फॉर्म आहे, मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दिला आणि इन्फॉर्म टीमला बाहेर काढलं पहिल्याच मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये खरं तर सुरुवात झाली आता या सीझनची पहिला विजय आपण जर बघितला तर धावात 15. उद्देश स्विच हिटचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, योग्य शॉट सिलेक्शन आणि बॉल बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार. प्रशांतचा षटकार. अरे हिम्मत हेदुडणेचा पॅव्हलियन मध्ये आता वाढ होते. हर्षद भंडारी सीझन 3 ऑक्शन मध्ये आय थिंक अनसोल्ड झाला असावा म्हणूनच तो आलेला आहे. ऑक्शन सुरू आहे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3चं. वेस्ट झोनला भरपूर स्टार प्लेअर होते, त्यामुळे कदाचित या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये तर जरूर तो आता त्याची एंट्री करतोय पॅव्हलियनच्या दिशेने, कारण हेदुडणे संघ बॅटिंग करत आहे. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्याच्या घडीला 21 धावा आपण पाहतोय. उद्देश स्वागत प्रशांतने जबरदस्त केलंय, मात्र कमबॅक देखील उद्देशने केलंय. देन इथे बॅकफुटला गेलाय, फक्त कट करायचं होतं, लाईन मिस केली प्रशांतने आणि उद्देशला सध्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. फ्रंट लाईन बॉलर आहेत पहिल्या षटकामध्ये सोमनाथ गायकर, ज्याच्या अगेन्स्ट आपण दावा बघितला होता. इथे षटकार देन आत येणारा बॉल होता, राऊंड द विकेटने येतात. अगोदर ओव्हर द विकेटने होते, आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आपल्याला उद्देश पाहायला मिळतात. आडवा बॅटने समोर उचललाय बॉलला, लॉंग ऑन लाय. शिवदास पाहतायत, जज करतायत, कॅच त्यांनी पकडली होती की नव्हती हा देखील प्रश्न आहे, पण सध्याच्या घडीला अंपायरचा सिग्नल आलाय. साधावा 1K47 ऑलरेडी ते बाहेरच उभे होते आणि आपण जर बघितलं तर 7 बॉलमध्ये प्रशांत कुंभारकर. स्विच हिट वन्स अगेन. थर्ड मॅनचं वरतून काढायचं होतं, मात्र इथे व्यवस्थित बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. फाईन लेगने कॅच पकडली आहे, प्राइस विकेट उद्देशने मिळवली आहे. बाद होतोय कॅप्टन प्रशांत कुंभारकर. नाही हो आमदार नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा नाही हो आमदार नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा आमचा दादा शोभदैन खरा सरपंच गावाचा आमचा दादा शोभदैन खरा सरपंच गावाचा शिवाजी पाटील शोभदैन खरा सरपंच गावाचा शिवाजी पाटील शोभदैन खरा सरपंच गावाचा. 8 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं प्रशांत कडून, मात्र त्याचा फटका फसला. स्विच केलं होतं त्याने फार लवकर, शॉर्ट बॉल जरूर होता, थर्ड मॅनला मारायचं होतं, पण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो मी इथे बॉल वरती चढला थोडा बॅटचा आणि फाईन लेगने चांगला झेललाय. विकेट 27 वरती दुसरी. प्रतीक स्मृती गावदेवी हेदुटणेला दुसरा धक्का बसला आणि मैदानाचा आतमध्ये येत असताना नचिकेत भंडारी. धावा 27 आहेत. स्टार्ट भेटलेला आहे, पण 2 विकेट देखील वाकडने काढलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल पॉवर प्लेचा बाकी. उद्देश वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
पूल करायचा होता, बॉल जास्त बाहेर निघालाय नचिकेत भंडारी पासून. शेवटचा डॉट आला, कमबॅक या षटकामध्ये केलं. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन 12 धावांचे षटक राहिलं उद्देशचं. आणि ओव्हरऑल 27-2 प्रतीक स्मृती गावदेवी येदुडणे. फेमस त्याचं उसाटे गाव शिवाजी पाटील हाय त्याचं नाव. शिवाजी पाटील हाय त्याचं नाव. शिवाजी पाटील हाय त्याचं नाव. दादाचा गोड आहे स्वभाव मानिती त्याला रंगनी राव. मानिती त्याला रंगनी राव. मानिती त्याला रंगनी राव. नाव लय केलंय उसाटे गावचा तो दिवाना त्याचा. नाव लय केलंय उसाटे गावचा तो दिवाना त्याचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैर करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैर थँक्यू धीरज. 2 षटकांचा खेळ संपला आणि धाबा फलकावरती प्रतीक स्मृती गावदेवी येदुडणेच्या 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 ऑप्शन सुरू आहे आणि बरेचसे ग्रामीणचे प्लेयर सध्या सोल्ड देखील झालेले आहेत आपले. ग्रामीण क्रिकेट त्याची व्याप्ती आपल्याला यावरून समजेल की इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये ग्रामीणचे किती खेळाडू खेळत आहेत. मग ते असतील कल्याण डोंबिवलीचे, मग ते असतील ठाणे जिल्ह्याचे, मग ते असतील रायगड जिल्ह्याचे. मात्र ग्रामीण क्रिकेट ज्या वेगाने डेव्हलप होत आहे आणि आता प्रोफेशनलिझम क्रिकेटमध्ये आले. आपले खेळाडू फिटनेसकडे लक्ष देत आहेत, डाएट फॉलो करत आहेत, प्रॅक्टिस चांगली करत आहेत आणि त्यात खेळाचा दर्जा वाढवत आहेत. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, पील होती आणि योगेश निघालाय. विकेट. 27-3 प्रतीक स्मृती गावदेवी येदुडणे. हे बरेचसे प्लेयर्स देखील स्टार प्लेयर अनसोल्ड होत असताना पाहायला मिळतील आपल्याला. 27ला तिसरी विकेट आली आहे आणि नवीन बॅटर मैदानात हात येत असताना दयाळू. बिपिन कडून विकेट आली पहिल्याच बॉलवरती. तिसरा फ्रेश बॉलर आपल्याला थर्ड ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. टॉप एज आहे, चान्स इथेही असेल. गोलंदाज बिपिन पुढे येतोय, कॅच त्याने पकडली आहे. थोडासा चाचपडत आला पण शेवटच्या क्षणाला जजमेंट चांगलं. दयाळू 0वरती बाद. पुण्याची नगरी ला 4 विकेट. प्रशांतने चांगला खेळ केला कारण 21 धावांचं योगदान अवघ्या 8 बॉल मध्ये त्याने दिलं होतं. देन आता एका मागोमाग विकेट चाललेत आणि मैदानाचा हात आला ज्याला या सीझनचं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3चं ब्ल्यू तिकीट मिळालं होतं. तो ब्ल्यू तिकीट होल्डर ऑप्शन मध्ये देखील आज तो जरूर आला असेल. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये हर्षद भंडारी मैदानाच्या आतमध्ये आला. फार अपेक्षा आहेत खरं तर फ्रंटलाईन बॉलर म्हणून या संघामध्ये तो सुरुवातीला आला पण आता फलंदाजीमध्ये मधल्या फळीमध्ये मैदानाच्या आत आलेला आहेत. हर्षद भंडारी स्ट्रायकिंग एंडला आहेत. बिपिनने 2 विकेट काढलेत. अक्रॉस द बॅटने ऑन साईडला टर्न करायचं होतं बट इथे हॅट्रिक बॉल डॉट येत असताना चांगले बॉलिंग डॉमिनेट करणारी सध्या तरी प्रशांत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता आक्रमण आपण बघितलं तो डॉमिनेट करत होता बॉलर्सला. मात्र आता दुसऱ्या बाजूने विकेट काढून बिपिनने बॅकफुटला ढकललंय. धावफलक थांबलेले आहेत. धावात सध्या 27. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बिपिन पाटील पोल केलाय. टॉप एज आहे, व्यवस्थित संपर्क नाही. फाईन लेग उद्देश आलाय. वेल जज कॅच. 0वरती हर्षद साईड डाव संपलाय. 27-5 प्रतीक स्पोर्ट्स येदुडणे.
लास्ट मॅच मध्ये देखील आपण 45 धावा जरूर बघितलं होतं आणि त्या 45 धावा डिफेंड देखील करण्यात आल्या. म्हणजे खेळपट्टीने बरंच काही सांगून दिलेलं आहे तुम्हाला, कारण ड्यू भरपूर पडत आहे, त्यामुळे बॉलला ग्रिप करणं देखील कठीण आहे. गोलंदाजांसाठी सोपी गोष्ट नाही, पण तुम्हाला खेळपट्टीचा ॲडव्हान्टेज मिळणार आहे. बॉल सहसा बॅटवरती बॅटरच्या येणार नाही, तो तुम्हाला ॲडव्हान्टेज घ्यायचा. पण जर बॉलवाला देखील तुम्हाला बॉलर म्हणून ग्रिप करता आली नाही, तिकडे बॉल निसटू शकतो, हवा तसा पडणार नाही. दोन्ही गोष्टी असतात. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 27 धावा. ओव्हर हॅट्रिक तर आपण पाहतोय, कारण 3 विकेट काढलेत. 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केले नाही बिपिन पाटीलने. डिसिप्लिन बॉलिंग. लेफ्टी आता मैदानाचा 7व्या क्रमांकावरती मनोज भंडारी. चांगली बॉलिंग केली आहे, विकेटसाठी जातोय आणि धावा दुसऱ्या बाजूने पाहिजे ते नेला. ते अटॅक करण्याचा प्रयत्न करत होते, 3 विकेट पडल्यात. योगेश सोबत दयाळू सोबत आपण बघितलं हर्षदला पॅव्हलियन मध्ये जात असताना. खोला टाकलाय, समोर लॉफ्ट करायचं होतं, मात्र इथे बॅटचा फ्लो येण्या अगोदर बॉल पडला आणि विकेट किपरकडे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. शेवटचा एक बॉल बाकी आहे. मेडन ओव्हरची शक्यता जरूर असेल जर एकही धाव आली नाही तर. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना देखील विनंती, टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. शेवटचा बॉल त्या अगोदर पाहूयात आपण. 3 विकेट काढले, 2 डॉट बॉल आले. शेवटचा बॉल. बॉलर्स बॅक. मिड ऑफला जरूर बॉल चाललेला आहे. एक धाव तर सहजरित्या आपण पाहतोय. मनोजकडे स्ट्राईक असेल. हे षटक सक्सेसफुल राहिलं. 3 विकेट काढल्या. धावसंख्येला पूर्णपणे थांबवलं इथे. फक्त धाव खर्च केले एक बिपिनने. 28ला 5. प्रतीक स्पोर्ट्स गावदेवी हे दुटणे. भरलंय सार मैदान सरपंच चषक नंबर 1. खेळ हा रंगणार तुफान. आदिया उसाटे गावान. आहे कडक सरपंच चषक बघावं उसाटण्याचा. आहे कडक सरपंच चषक बघावं उसाटण्याचा. आमचा दादा शोभदैर खरा सरपंच गावाचा. आमचा दादा शोभदैर खरा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैर खरा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैर खरा सरपंच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विठ्ठल रखुमाई क्रिकेट बोसाटने आयोजित सरपंच चषक 2025 तिसरं पर्व दुसरी संध्या. मॅच नंबर 2 मध्ये आपण सध्या तरी आहोत. मात्र यानंतरच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती, काकडवाल आणि शिवशक्ती खारघर टॉससाठी दोन्ही संघांचे कॅप्टन रिपोर्ट करा. देन स्कायर 11 वहाल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत गेसरला. असे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त धावसंख्येला डिफेंड करण्यात आलं मोसोमा मानेरेकडून आणि त्यामुळे आता प्रत्येक संघाला माहिती आहे 40 धावा जरी आपण बनवल्या तर सेकंड इनिंगमध्ये आपल्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, फिल्डरची साथ असली तर आपण अपोनंट टीमवरती मात करू शकतो, विजय मिळवू शकतो. 3 ओव्हरचा खेळ संपला. लास्ट ओव्हर जबरदस्त बिपिनकडून. 4th ओव्हरमध्ये आला मानस भोईर. खेचून मारलाय, पूल केला, मिड विकेटला फिल्डर जज करतायत. इथे विकेटची शक्यता आणि विकेट येते. गुरुनाथने टिपलेल्या झेलने मनोजचा डाव संपला. 28ला 6 हे दुटणे. पॉवर प्ले मध्ये चांगली धावगती होती. 2 ओव्हर्स मध्ये आपण जर बघितलं तर 27 धावा होत्या, 2च विकेट पडले होते. मात्र आता धावसंख्येला ग्रहण लागलं. लास्ट ओव्हर मध्ये 3 विकेट, तर या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. विचार करावा लागेल बॅटर्सला. या स्टार्ट भेटला होता, मधल्या 3rd ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग झाली आणि आता सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तरी तुम्हाला पोहोचावं लागणार आहे. नचिकेत जरूर उपस्थित ऑफ स्ट्राईक, पण मात्र नवीन बॅटर आलाय श्रीनाथ भंडारी जो स्ट्रायकिंग एंडला. बॉल आणि बाकी आहे त्या डावामधले 11. 28 धावा सध्याचा स्कोर कार्ड. मानस भोईर पहिल्या बॉलवरती विकेट काढली आहे. शॉर्ट बॉल जरूर होता, रूम क्रिएट करून हुक करायचं होतं, बट इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. वेगाने बॉल निघून गेलाय. ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते, त्यात मात्र शंका नाही. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं, कालच्या मॅचमध्ये आपण बघितलं आणि खेळपट्टी आताही तुम्हाला पाहायला मिळेल.
तेजस बॉयरने चांगली बॉलिंग केलेली आहे आणि तो देखील माझ्यासोबत सध्या तरी आहे. एक्सपिरियन्स शेअर करतोय पहिल्या मॅचचा. मानस हॅमर केलं, मिस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर चाललाय, मागे आलाय चेंडूचा खाली, कॅच त्याने पकडली आहे आणि आता ही विकेट. 28 वरतून धावसंख्या मात्र पुढे जात नाही, विकेट चाललेल्या आहेत. 7वा धक्का हे दुटणेला. साहेब उसाटणे यांचं देखील आगमन झाले, त्यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत महेश भोईर साहेब काकडवाल, महेश भोईर साहेब मांगरुल यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती असेल आपण देखील यावं. सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्या वतीनं आपलं या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. एका मागोमाग विकेट पडत चाललेत. विचार करावा लागेल प्रशांतला आता त्या विकेटची आठवण येत असेल की चांगला स्टार्ट भेटला होता, त्याची विकेट गेली आणि त्यानंतर एकही बॅटर मैदानाच्या आतमध्ये टिकला नाही. लिमिटेड ओव्हरमध्ये तुमचे 1 ते 2 फलंदाज जरी शेवटपर्यंत खेळले तरी चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ॲट द एंड. सुरुवात भेटल्यानंतर इथे आपण पाहतो एका मागोमाग, आणि मागच्या आपण बॉलचा विचार केला तर मागच्या 8 बॉलमध्ये विकेट देखील गेलेल्या 5. ऑन साईडला हुक करायचा होता, इथे नाही जमलं. अविनाश आले नवीन बॅटर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल खारघर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय कुंदन शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांना हेमंतदादा मडवी यांच्या वतीने व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे. कुंदनदादा यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. ओ खोलात, इफ यू मिस आय विल डेफिनेटली इट. यॉर्कर आलाय, आणखी एक विकेट. 28 ला 8. प्रतीक स्पोर्ट्स हे दुडणे. आणि 7 विकेट पडलेले आहेत. फार मोठा इम्पॅक्ट बॉलर्सने टाकलाय. सुपर बॉलिंग बिपिन पाटीलची सुरुवात. देन आपण बघितलं मानस भोईर, इथेही 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाही आणि 3 विकेट त्याने काढलेल्या आहेत. सुपर. 28 ला 8 धक्के आतापर्यंत. प्रतीक स्मृती गावदेवी क्रिकेट संघ येदुटणेला बसलेले आहेत. टॉप ऑर्डर ढासळली जी सुरुवात होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा मी सांगेन 27 धावा होत्या, त्यानंतर मात्र एकच धाव आलेली आहे. शेवटचा एक बॉल आहे, बिपिनलाही चान्स होती मेडन ओव्हरची. शेवटच्या बॉलवरती एक धाव आली, मानसलाही ती चान्स आहे आणि बिपिनच त्याच्यासोबत चर्चा करतोय काय करायचं आहे. बंटी भंडारी नवीन आलेला फलंदाज इन ॲट नंबर 10. ड्रॉप सीन मध्ये मी बऱ्याच वेळेला बंटीला बघितलं मोठे फटके खेळत असताना. या मॅच मध्ये तशी कामगिरी करावी लागणार आहे. धावसंख्या थांबली आहे. बाउन्सर आलाय, तिखट बाउन्सर थेट गेला विकेट कीपर कडे. शेवटचा डॉट मेडन ओव्हर. 3 विकेट काढत असताना मानस भोईर. जगदंब परी 11 वाखनचा यंगस्टर जबरदस्त गोलंदाजी करत असताना सरपंच चषक 2025 च्या 3ऱ्या पर्वाची दुसरी मेडन ओव्हर आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ संपला. 28 ला 8. प्रतीक स्मृती गावदेवी दुटणे. विकेट हॅट्रिक प्लस मेडन जी नारिवलीच्या करण काठेकडून पाहायला मिळाली होती. आणि आज आपण पाहतोय परी 11 जगदंब वाखन बीचा मानस भोईर कडून यंगस्टर आहेत. आणि आता नचिकेत कडे ती स्ट्राईक आहे. नचिकेत लवकर आला होता, आपण जर बघितलं त्याचा बॅटिंग क्रम 4थ्या क्रमांकावरती होता आणि तसा खेळ देखील त्याला करावा लागणार आहे. कॅप्टनने दाखवलेला विश्वास. 2 विकेट हातात आहेत, 6 बॉल, किमान 15 धावा आल्या तर फायटिंग टोटल असेल. 28 सध्या धावफलकावरती. लास्ट ओव्हरमध्ये आलाय बिपिन पाटील. 3rd ओव्हरमध्ये येत असताना 3 विकेट काढले होते त्याने, एकच धाव खर्च केली होती. फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न करण्यात आला, बॉल झाला मिड विकेट मध्ये. 1 धाव तर सहजरित्या, डबलला चान्स घेणार नाही. ऑलरेडी विकेट पडलेत आणि इथे चान्स बनली असती, त्यामुळे बंटी आलाय. 1 धावेने धावसंख्या 29. वैद्य 11 वाखन यांच्याकडून मानसला लास्ट मेडन ओव्हर साठी 1000 रुपयांचं पारितोषिक, 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे.
या मॅच नंतर आपण त्याला ते देऊ. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये बंटी भंडारी बऱ्याचशा मॅचेस त्याने फिनिश केलेल्या आहेत. हा पहिला डाव आहे आणि तो देखील चांगल्या पद्धतीने फिनिश त्याला करायचा. तो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पाहूयात काय घडणार आहे. बिपिन 7 बॉलमध्ये फक्त 2च धावा. हा त्याचा स्पेल राहिला आतापर्यंत. 100 ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बॉल निघून गेला विकेट किपरकडे. ओहो, समोरून गेलाय असं वाटलं अगोदर की मागून गेलाय की काय. बॉल ऑफ स्टंपचा बाहेरून. डॉट बॉल, फार वळतोय बॉल. राऊंड द विकेट ने त्यात बिपिन. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावा धावफलकावरती. खेचून मारण्याचा प्रयत्न, लेग स्टंपचा बाहेर निघाला बॅटर. मात्र इथे आता नचिकेत पुढे आलाय आणि 9वी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. 29ला 9. प्रतीक स्मृती गावदेवी दुटणे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मथुर बैलाचा नियोजनाचा बेतात बादशाह आणि उसाटणे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय शिवाजी पाटील साहेब यांचे सुपुत्र शुभमबाई यांचे या ठिकाणी शुभम यावं आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत त्यांची सुकन्या देखील आपण या ठिकाणी पाहू शकाल. वेलकम बॅक, आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम. मात्र या मॅच मध्ये सध्या जर आपण बघितलं तर 9 विकेट पडलेले आहेत आणि 29 धावा आहेत. नचिकेत कॉन्फिडंटली स्ट्रायकिंग एंडला सरकला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आहे बिपिन. वन्स अगेन लॉफ्ट करायचं होतं बॉल आणि बॅटचा इथे कॉन्टॅक्ट नाही. पडलाय बॉल, बाहेर वळतोय विकेट किपर कडे. डिसिप्लिन बॉलिंग 3rd ओव्हर पासून. बिपिन मानस. वन्स अगेन बिपिन. 3rd ओव्हर पासून मात्र विकेट पडत गेले. जवळपास आपण 16 बॉलचा खेळ बघितला तर फक्त आलेल्या 2च धावा. नो बॉलचा सिग्नल अंपायर कडून. मात्र इथे तो बॉल पिक करता आला आणि नचिकेतला ओव्हर स्टेपिंग एक्स्ट्रा पेसने कुठेतरी टाकण्याचा प्रयत्न होता. पाय पुढे पडला पॉपिंग क्रीजचा आणि अंपायर्स कडून आपण पाहतो लगेच डिसिजन येत असताना नो बॉल. कॅपिटलाइज करावं लागेल फ्रीडला. बॉल फक्त बाकी आहेत 2. धावसंख्या 30 बनलेली आहे. 2 मोठे फटके आले 42. 2 चौकार आले 38. मात्र या परिस्थितीमध्ये येणं ही फार मोठी गोष्ट असेल हे दुटण्यासाठी. आउट कटर वारंवार बिपिनने स्वतःच्या स्ट्रेंथला बॅक केलंय. खोला टाकलाय, यॉर्कर आलाय फ्री हिट वरती. मात्र आता लाईन लेंथ थोडीशी बदलवली. त्या अगोदर लाईन ऑफ अटॅक क्लिअर होता. बॉल पडत होता, बाहेर निघत होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न तो देखील फसला पूर्णपणे. शेवटचा एक बॉल. 30 धावात. फिनिशिंग टचची गरज आहे हे दुटणेला. 17 बॉल मध्ये फक्त बनल्या 3 धावा. शॉर्ट बॉल पुल केला, पिक केला बॉलला आणि फ्लॅट सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती जरूर षटकार आला. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते. पॅव्हलियन हेच सांगत असेल. मात्र हा डाव संपलाय. प्रतीक स्मृती गावदेवी दुटणेचा 36 बनला. 9 विकेट पडले आणि 37 धावांचं योगदान. 37 धावांचं खरं तर आता लक्ष ठेवलंय ते परी 11 जगदंब वाकणबी समोर. तर चला टॉससाठी संपर्क साधा शिवशक्ती 11 खारघर संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी गावदेवी काकडवाल संघाचे संघनायक यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. काकडवाल संघाचे कॅप्टन आलेत तर शिवशक्ती खारघर संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यावं. तर विलास गायकवाड साहेब, प्रिन्स म्हात्रे आणि सार्थक गावंड यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. शुभमबाई पाटील यांच्या वतीनं आपल्याला इथे व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे. तर सूरज यावं लगेच टॉस करण्यासाठी. बॉल जर डिलिव्हर झाला तर मात्र अपोजिशन टीम कॅप्टनला टॉस बिन दिला जाईल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब आणि आदरणीय नेताजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आपण टॉस करणार आहोत. मॅच बिटवीन काकडवाल अँड शिवशक्ती खारघर. औद्योगिक काकडवालचा अगेन्स्ट शिवशक्ती खारघर मध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. कॉल असेल काकडवालच्या कॅप्टनचा. हेड्स इज द कॉल. टेल इट इट्स अ टॉस. शिवशक्ती खारघरचा कॅप्टनने जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती पुन्हा एकदा आपण मंचाची शोभा वाढवा. येस, डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टन्सला. टॉस जिंकला खारघरने, डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवला. मात्र आता वळत आपण या सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने आणखी एक लो स्कोर मॅच आपण पाहूयात. शेवटचा मागचा जो सामना होता 45 धावा डिफेंड करण्यात आला होता. पाहूया त्या मॅच मध्ये 37 बनतील की डिफेंड होतील. ऐक्यात प्रत्यक्ष वातावरणात पुन्हा एकदा आवाज वाकडीचा या उसाटणे नगरीमध्ये दुमदुमतोय. ऐक्यात आपण प्रवीणजी गायकर सरांना. इट्स ओवर टू यू. थैंक यू वेरी मच के. चलेंगे मैदान की तरफ. दूसरा मैच आपके सामने पेश होता हुआ, जहां पर फिर से एक बार लो स्कोर का मैच. लो स्कोर का नहीं कहेंगे तेजस के, क्योंकि जिस तरीके से पिछले मैच पे 45 का लक्ष्य था, वो लक्ष्य काफी बड़ा बना दिया था अपोजिशन टीम यानी कि जय मसोबा मानेरे टीम के गेंदबाजों ने. और यही उनकी तरह अगर फील्डिंग या गेंदबाजी लगातार चलती रहेगी तो फिर ये छोटा टोटल भी काफी बड़ा हमें नजर आएगा. सिर्फ चाहने से कुछ नहीं होता, भूख होनी चाहिए किसी चीज को पाने के लिए. वक्रतुंड ग्राफिक्स देख सकते हैं, को पावर्ड स्पॉन्सर्ड बाय. उसके साथ साथ आप देख सकते हैं सातपट्टी जनरेटर, सात सही जनरेटर सर्विस प्रोप्राइटर विकास पाटिल साहब. हल्दी शादी बर्थडे सभी के ऑर्डर्स वेदा वाटर सप्लायर्स, उनका भी स्वागत करेंगे. डीजे ओमिया आपका भी स्वागत. आई एकविरा एलईडी स्क्रीन सर्वात उत्कृष्ट क्वालिटी आपल्याला सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी. जवळजवळ 894 1000 लोक जोडले गेलेत ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून. जर आपल्या या मराठी माणसाची तुम्हाला युट्यूब ऑनलाईन सेवा जर आवडली असेल तर नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ला सबस्क्राईबर करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. तुमच्या एक एक लाईकने आणि सबस्क्राईबने नक्कीच आमचं तुम्हाला पाहिजे ते टेलिकास्ट अजूनही चांगलं आम्ही देण्याचा प्रयत्न करू. कारण सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चांगले चर्चेमध्ये. मागच्या आम्ही मात्रेपाडाची स्पर्धा देखील एन्जॉय केली. त्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी आणि या पट्ट्यामध्ये देखील सातत्याने ज्यांची दमदार लाईव्ह टेलिकास्ट आणि क्लिअरिटी आम्हाला पाहायला मिलते. तो चलेंगे मैदान की तरफ. विक्टर रकुमाई क्रिकेट क्लब उसाट ने आयोजित सरपंच ट्रॉफी का शानदार पर्व है और दूसरे मैच में लक्ष्य रखा है जहां पर जगदम्बा 11 वाकलन के खिलाफ 37 रनों का. वाकलन के सामने पहले सत्र में बल्लेबाजी हमने देखी. ऐसा लग रहा था कि प्रतीक 11 गावदेवी हेतुटनी टीम बड़े रनों का लक्ष्य का टारगेट खड़ा करेगी, लेकिन ये छोटा टारगेट. सलामी ओपनर्स बल्लेबाज सोमनाथ गायकर और निकेश पाटिल, स्वराज गायकर. चलिए आते हुए शुरुआत करेंगे. गेंदबाजी की कमान संभालते हुए हर्षद भंडारी पहले गेंदबाज. लो स्कोर का मैच. पावर प्ले के पहले 2 ओवर काफी इंपॉर्टेंट होंगे. अगर पावर प्ले के ओवर में सटीक शुरुआत देते दोनों भी गेंदबाज तो शायद ये टारगेट बड़ा बनाने की चक्कर में जरूर रहेगी. और पहली गेंद के ऊपर स्वीप मारना चाहते थे बल्ले और गेंद का ठीक संपर्क हुआ नहीं है. शायद लेग बाइस के तौर पर 1 रन जुड़ेगी और इसी 1 रनों की मदद से भले ही एक्स्ट्रा रन क्यों ना हो, इसी 1 रनों के साथ खाता खुल चुका है. परी 11 जगदम्बा वाकलन टीम का खाता खुल चुका है एक्स्ट्रा रन के साथ. 37 का लक्ष्य है. स्कोर कार्ड के ऊपर सिंगल. पावर प्ले की पहली गेंद बेटर लाइन से फेंकते हुए. देखिए थोड़ी सी यहां पर दिक्कतें हो सकती है तेजस, क्योंकि अभिमन्यु की एक बात आज भी हमें पसंद है, हिम्मत से हारना, लेकिन हिम्मत कभी मत हारना, क्योंकि चक्रव्यूह रचा जाएगा. इस चक्रव्यूह को तोड़ने की क्षमता आप यहां पर आपको जरूर आनी चाहिए. उस युग में अभिमन्यु के लिए चक्रव्यूह रचा गया था, वो फंसा था, लेकिन ये कलयुग है. यहां कितने भी चक्रव्यूह क्यों ना बना ले, वो चक्रव्यूह को तोड़ने की ताकत हर मनुष्य में है. हर्षद भंडारी शुरुआती गेंदबाज. अब तक सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी. वो बड़ा शॉट खेला जरूर है. शॉट स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ. पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगाते हुए बल्लेबाज निकेश के बल्ले से 4 रन. चुकला न कधी पावर मधी साऱ्याचा बाजार उठवलाय. यो उसटणीवाला शुभम पाटील एकच ब्रँड चमकलाय. उसटणीवाला शुभम पाटील एकच ब्रँड चमकलाय. बॉले है ना जो आप इस तरीके के नहीं करना चाहेंगे,
क्योंकि जितना शॉर्ट पिच लाइन की बॉल आप फेंकेंगे ना उतना ही फायदा वहां पर बल्लेबाज को मिलेगा, समय रहता है उनके पास घूमकर खेलने के लिए। और ये बहुत ही साधारण धीमी गेंद थी, टप्पा पीछे रहा और जिस गेंद के ऊपर बिल्कुल आप देख सकते हैं जहां पर चौका मिला। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन लेफ्ट हैंडर बैट्समैन के लिए, जहां पर ऑन साइड में इस 30 यार्ड सर्कल के बाहर 2 खिलाड़ी है, लॉन्ग ऑन और मिड विकेट। ये व्यूह रचना इस बल्लेबाज के सामने करते हुए शुरुआत बेहतरीन है बल्लेबाज परी 11 जगदंबा वाकलन के बल्लेबाज निकेश की ओर से। तो इस बार भी शॉर्ट स्क्वायर लेग के अंपायर के बगल में से गेंद को निकाला, फील्डर थोड़े से दूर है, क्या दूसरी की कोशिश कर पाएंगे, मना कर दिया वहां पर स्वराज गायकर ने। ये सोमनाथ है क्या स्वराज है, यही कुछ समझ में नहीं आ रहा है। यही सोमनाथ ही है, इनका नाम असली स्वराज है और आज से ही टेनिस क्रिकेट में सोमनाथ के बजाय आप स्वराज बिल्कुल इन्हें किया जाएगा। बेफिक्र होकर बल्लेबाजी कर लेते, जब लय में रहते तो रोकना मुश्किल होता है। इस बल्लेबाज को पिछले 2 साल पहले छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी नेरे में आई थी, क्या बढ़िया परफॉर्मेंस। गार्की बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर विचंबे ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य विवेक शेठ भोईर, जिनके द्वारा हमेशा इस टीम को भी कभी कभी पैक किया जाता है पनवेल में आती है तो, लेकिन आज देखिए परी 11 जगदंबा वाकलन के नाम से खेल रही है और एक तरफ प्रतीक 11 गावदेवी हेदुटने। ओ प्लेड ऑन हो चुके हैं, बल्ले का कुछ हिस्सा लगा और गेंद सीधा विकेटों के ऊपर टकराई। इसी तरह की विकेट की तलाश होगी और यह पहला करारा झटका लगेगा जगदंबा 11 वाकलन को। चाहते थे लेकिन ठीक संपर्क हुआ नहीं, बल्ले पर लगी, प्लेड ऑन होकर मैदान से बाहर लौट चुके। शफल बहुत हुई थी, लगभग पांचवें स्टंप पर गए थे और अंदरूनी हिस्सा लेकर गेंद विकेटों के ऊपर टकराई और बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू दिलाया इस वक्त गेंदबाज, आप देख सकते हैं गेंदबाज हर्षद भंडारी की ओर से। जहां पर शारीरिक शक्ति कम ना करे ना, वहां पर दिमागी तौर पर लड़ना हमेशा शुरू करना चाहिए। और इस बार भी सबमरीन डिलीवरी पड़ने के बाद बिल्कुल नीचे रही, पलटवार कर रही है प्रतीक 11 गावदेवी हिदुटने टीम। इतनी आसानी से मौका नहीं देगी परी 11 जगदंबा वाकलन टीम को कि भले ही 37 छोटा टारगेट है, ये टारगेट को हम बड़ा बनाने की कोशिश जरूर करेंगे। अब तक पहली गेंद लेग बाय सिंगल मिली, उसके बाद चौका आया, उसके बाद सिंगल, उसके बाद विकेट, डॉट बॉल। 5 गेंदों में अब तक 5 रन। इससे बढ़िया पावर प्ले में कहां गेंदबाजी देखने को मिलेगी, यही उदाहरण दिखाते हुए हर्षद इस बार गैप ढूंढा है 30 यार्ड सर्कल का, ये फायदा उठाते हुए बल्लेबाज स्वीपर कवर पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। और इसी के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 10 रन। 1 विकेट के नुकसान के ऊपर परी 11 जगदंबा वाकलन जीतने के लिए आने वाली 24 गेंदें और 24 गेंदों में चाहिए 27 रनों की आवश्यकता। नाही हो आमदार, नाही हो खासदार, अलग दर्जा त्याचा। नाही हो आमदार, नाही हो खासदार, अलग दर्जा त्याचा। आमचा दादा शोभदैन करा सरपंच गावाचा, आमचा दादा शोभदैन करा सरपंच गावाचा। शिवाजी पाटील शोभदैन करा सरपंच गावाचा। थँक्यू डीजे ओमी। लास्ट बॉल वरती जो आपण फटका पाहिला होता तेजस, अगदी अप्रतिम या ठिकाणी जबरदस्त फटका पाहायला मिळाला। कारण तुम्ही रात्री झोपताना व्हॉट्सअपवर गर्लफ्रेंडला चॅटिंग करण्यापेक्षा युट्यूबला जा, क्रिकेटचे धडे घ्या। 30 यार्ड सर्कलमध्ये कशी गॅप शोधली जाते, 30 यार्ड सर्कलमध्ये कशा 2 धाबा घेतल्या जातात, अटेम्प्ट द बाउन्सर, तिखा बाउन्सर कसा फेकला जातो, या भरपूर काही गोष्टी असतात। त्या शिकल्याने देखील तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये चांगला बेनिफिट होऊ शकतं। तुम्ही आपल्या गावासाठी क्रिकेट खेळता नक्की, परंतु ज्या पद्धतीने आपण सातत्याने आज प्रत्येक गावामध्ये भरपूर काही संघ पाहतो, मग तुम्ही प्रॅक्टिसला गेल्यानंतर विकेटच्या मागे राहता। प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, सराव तुम्हाला परिपक्व बनवू शकतो, परंतु त्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे। तुम्ही याल 5 वाजता 5:30 वाजता, विकेटच्या मागे उभे राहाल, आली रे झेल आली, नाहीतर मी जाईन बॅटिंग करण्यासाठी। मग निर्णायक क्षणी जेव्हा मॅचला तुम्हाला विकेटच्या मागच्या अगोदर तुम्हाला लॉंग ऑनला किंवा लॉंग ऑफला ठेवलं जातं, तेव्हा तुमच्याकडून झेल जेव्हा सुटतो ना, तेव्हा तुम्हाला भरपूर काही शिवा ऐकायला लागतात तुमच्या पाठीराख्यांकडूनच। तुम्हाला वाटते की तुम्ही हा झेल सोडला, कारण आज स्पर्धा एवढ्या वाढल्यात की प्रत्येक स्पर्धेमध्ये 15,000 18,000, पूर्वी शुक्रवार शनिवार रविवार, जास्तीत जास्त शनिवार रविवार क्रिकेट व्हायचे, परंतु आता तुम्हाला
12ही महिने क्रिकेट पाहावं लागतं. मग दिवाळीमध्ये सोडली, गणपतीचा सण मध्ये सोडला, आता तर लावणी लावायला देखील शेतावर जात नाही. रबर बॉल देखील पावसाळी क्रिकेट. लाइव वाले के सुखी के दिन, कमेंटेटर, अंपायर, उनके लिए काफी अच्छे ये दिन, क्रिकेट के लिए अच्छे दिन. आजकल क्रिकेट का दर्जा भी बढ़ा है. यूट्यूब के जरिए जो भी खिलाड़ी खेलते हैं ना, उनकी वीडियो जब एक अपलोड होती है तो फिर उनका फेमस. आज केतन भी देख सकते हैं, केतन मात्रे जिस तरीके से आज उन्होंने अपना रुतबा बनाया टेनिस क्रिकेट विश्व में. पूरे भारतवर्ष के एक लौते ऐसे खिलाड़ी है जो बाइकर मैन भी है. लेकिन इस वक्त बात करेंगे महज बंटी, बॉलिंग मार्ग पर तैयार. डबल फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है. शॉट मिड विकेट की तरफ खिलाड़ी वहां पर आते हुए उठाएंगे. उससे पहले डीप का खिलाड़ी मिड विकेट की तरफ आए, उठाएंगे. तब तक 1 रन पूरा और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 11 रन 1 विकेट के नुकसान पर. 37 रनों का लक्ष्य जीतने के लिए. अभी भी बात करेंगे 23 गेंदों में 26 रनों की फिलहाल आवश्यकता है. तर सन्माननीय हिरामन शेठ पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं. सरपंच चषक 2025 विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित या स्पर्धेमध्ये हिरामन पाटील साहेबांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. मंजिल उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते. ओ स्वीप करना चाहते थे, बल्ले के टोइन निचले हिस्से में गेंद लगी. डायरेक्ट हिट मारने का प्रयास जरूर किया था, लेकिन कवर बैकअप के लिए खिलाड़ी जरूर मौजूद. 1 रन पूरा. 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे अब तक 12 रन महज स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. हिरामन पाटिल साहब, इनका आगमन हो चुका है. 7 सही जनरेटर के प्रोप्राइटर. उनके शरीर के ऊपर सोना ही सोना देख सकते हैं. 1,20,000 लाख के करीब सोना जा चुका है. इस बार भी बैक टू द बॉल ड्राइव. फुटबॉल का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन चलिए सिंगल जरूर पूरा. कॉल है दूसरे के लिए. भाग मिल्खा भाग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन तेजी के साथ पूरे किए. महज 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर. परी 11 जगदंबा वाकलन का फिलहाल 14 रनों के ऊपर. 23 रनों की अभी भी आवश्यकता है. ये लीजिए हमारे स्क्रीन के ऊपर हिरामन पाटिल साहब, सरपंच शिवाजी पाटिल साहब, इनको आप देखते हैं, जिनके मार्गदर्शन से ये टूर्नामेंट आपके सामने जरूर नजर आती हुई. कल भी काफी दर्शक और आज भी कई सारे दर्शक इस मैच का पूरी तरीके से आनंद लेते हुए. गोल्डन मैन पूरी तरीके से 4 चांद लगाते हुए. तो इस बार हुक करना चाहते थे जरूर. डायरेक्ट हिट किया है जरूर. लेग बिफोर द विकेट की अपील हुई थी, लेकिन अंपायर ने मना कर दिया. रनआउट के तौर पर जाएगा खिलाड़ी मैदान से बाहर. निकेश बैक टू द पैवेलियन. के मैदान से बाहर लौट चुका है. देखिए यहाँ पर थोड़ी सी कठिन परिस्थिति निर्माण हो रही है इस समय, जिस तरीके से हेदुट ने टीम के लिए, लेकिन फिर भी वो जी जान से अपने टीम के लिए मेहनत कर रहे. बंटी को गेंदबाजी के मार्ग पर आपने देखा, 4 गेंदों के ऊपर अब तक बंटी के 4 रन आ चुके हैं. यानी कि इस तरीके के रन अगर चाहते हैं ना प्रतीक 11 हेदुट ने टीम के गेंदबाजों की ओर से, तो निश्चित तौर पर मजा आएगा. बड़ा शॉट खेला हवा में. गेंद खिलाड़ी गेंद के नीचे जरूर है. एक और विकेट मैदान से बाहर. जिस तरीके से हेदुट ने टीम की पारी लड़खड़ाई थी, ठीक उसी तरह हेदुट ने टीम ने भी वाकलन टीम के पारी को लड़खड़ाया. 3रा विकेट मैदान से बाहर. क्या बात है. महाराष्ट्र लाडका किंग आपण मथुर बैलाचं हे संगीत आपण ऐकलं. तर प्रेक्षकांसाठी तर सुवर्ण संधी असेल. मान्य श्री हिरामन शेठ पाटील यांच्या माध्यमातून आयोवा कॅशसाठी तब्बल 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री शिवाजीदादा पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपये, टोटल 500 रुपयाचा कॅश प्राइज आयोवा कॅश. क्या बात आहे. आदेश पाटील आमचे समालोचक मित्र यांचं देखील आगमन. आयोवा प्रेक्षक कमाल कॅशसाठी मला तर वाटतंय 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. घरी गेल्यानंतर नक्कीच काय करत होते एवढ्या रात्री थंडीमध्ये. शिवाजी शेठ पाटील यांची स्पर्धा पाहण्यासाठी गेलो होतो. प्रेक्षक कमाल कॅच चांगले संघ, दमदार आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक कमाल कॅचसाठी इथे सुवर्ण संधी असेल. प्रेक्षकांना देखील 500 रुपयाचा पारितोषिक असेल.
बंटी जबरदस्त बॉलिंग करते हुए अपने बॉलिंग की अगर सराहना करना चाहेंगे, अब तक 4 रन देकर एक सफलता। ओ इस बार अपील की थी हल्की सी, डॉट बॉल की समाप्ति, वेरी गुड कमबैक। ओवर नंबर दूसरा समाप्त, 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 14, 3 विकेट के नुकसान के ऊपर, यानी कि आने वाली गेंदें बचे 18 और 18 गेंदों में चाहिए 23 रनों की जरूरत। नाही यायचं कोण आडे, नाही यायचं यांचं संगीत आपण ऐकलं। 14 धावेवरती 3 गडी बाद झालेत, 37 धावा बनवायच्या होत्या, परंतु कदाचित कारण या धावा कुठेतरी आता मागण्या होतात की काय हे चित्र मैदानावरती स्पष्ट पाहायला मिळतंय। म्हणून कधी कुणाला कधी कमी आखू नका, कारण 5 रुपयाचा जे पेन आहे ना, तो 5 करोडचा चेक लिहिण्यासाठी देखील कामा येतो। आणि कदाचित या मैदानावरती जिथे 18 बॉलमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत, मगाशी जवळजवळ 30 बॉलमध्ये तेजस तुम्हाला धावा थांबवायच्या होत्या, त्या म्हणजेच 45 त्या धावा थांबवल्या गेल्या। आणि तेच चित्र या मैदानावरती पाहायला मिळेल की काय। समय से देखकर जीवन में कभी हार मत मानो, क्या पता इसी समय के अंदर तुम्हारी एक बड़ी शुरुआत छुपी है। अगर कष्ट बड़ा है तो कामयाबी जरूर बड़ी मिलेगी। समय का पालन कीजिए। टीम प्रतीक 11 गावदेवी हिंदूट ने 25 मिनट आपके पास दिए गए, टाइमर स्क्रीन के ऊपर ऑन है, तो उसके लिए हम आपसे गुजारिश करेंगे कि आप समय का पालन करना भी बहुत ही जरूरी होगा। बॉलिंग मार्ग पर बॉलर तैयार, न्यू फ्रेश बॉलर। सेकंड ओवर का कोटा माफ कीजिएगा, पहले ओवर में हर्षद आए थे, अब दूसरा ओवर का कोटा भी उनके कंधों के ऊपर। टैप किया इस बॉल को ऑन साइड में, फील्डर दूर से 30 सर्कल के भीतर आए, 1 रन पूरा, दूसरी की कोशिश, तू मैं, और आखिर के क्षणों में रन पूरा कर लिया है। 2 रन मिलेंगे, ईच एंड एवरी रन इंपॉर्टेंट इस समय दोनों भी टीमों के लिए। और इसी 2 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 16, 17 गेंदों में चाहिए जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। लोवेस्ट टोटल स्कोर भी काफी फाइट यहां पर नजर आ रहे हैं। हालात को ऐसा ना होने दे कि आप हिम्मत हार जाए। तर या दरम्यान ते पारितोषिक आले डीजे ओमीसाठी यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि कॉमेंट्री बॉक्स डिपार्टमेंटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज हिरामन शेठ पाटील यांच्या माध्यमातून धन्यवाद। धन्यवाद, क्या बात है, दिल दरिया आदमी आप देख सकते हैं। और गोल्डमैन जिनकी पहचान, हिरामन शेठ आपका स्वागत करेंगे इस प्रतिक्रिया के माध्यम से, जहां पर आप बात करेंगे 17 गेंदों में चाहिए 21 रनों की अभी भी आवश्यकता है। तो इस बार लेटकर खेलना चाहते थे तब तक 1 ही रन जरूर मिलेगा, और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 17, यानी कि ठीक ठाक गेंदबाजी अब तक चल रही है। जीतने के लिए 16 गेंदें और 16 गेंदों में 20 रनों की जरूरत। देखिए, कभी भी तोता मत बनो, हमेशा बाज बनो, क्योंकि तोता बोलता बहुत है लेकिन ऊंचा उड़ नहीं सकता, परंतु बाज बिना बोले आसमान को चीरने की ताकत रखता है। आप यहां पर बोलने से ज्यादा आप आसमान को तरफ छक्के उड़ाने पड़ेंगे, क्योंकि बचपन में आपने खेल खेला होगा, चिड़िया उड़, गाय उड़, कबूतर उड़, और क्रिकेट में भी ये चौके छक्के आपको उड़ाने पड़ते हैं। 16 गेंदे 20 रनों की आवश्यकता। परिस्थिति कुछ भी हो, डटकर खड़े रहना चाहिए। वक्त आने पर खट्टी कैरी भी बदलकर मीठा आम बन जाती है। फील्डिंग में लगातार परिवर्तन, डीजे ओमी हमारे साथ जुड़ चुके, के आपका भी स्वागत करेंगे। क्या जबरदस्त टूर्नामेंट आप वीआरसीसी विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब उसाटने का यह सरपंच चषक का शानदार आयोजन। इस बार हल्के हाथों से खेला, ऑफ साइड में गेंद जा रही है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आते हुए उठाएंगे, केवल 1 ही रन, इक्का दुक्का जाएगा, फर्क गिरेगा नहीं, बस यहां पर चौके छक्के रोकने हैं फील्डिंग करने वाली टीम प्रतीक 11 गावदेवी हिंदूट ने। उनके खिलाफ परी 11 जगदंबा वाकलन, जब भी वाकलन टीम कोई भी खेलती है तो उनके समर्थकों की कभी कमी नहीं होती। यूट्यूब के जरिए उनके कई सारे दर्शक जरूर हमें देखने को मिलते हैं। भगवत गीता में प्रभु श्री कृष्ण ने लिखा है कि जीवन में कभी मौका मिले तो हमेशा किसी का सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना। और यही कहते हैं, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। हमने अभी अभी कहा था, जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया बोलेगी हाउ आर यू, और जब तक पैसा खत्म होगा तब दुनिया पूछेगी हु आर यू। यही जिंदगी का फंडा है। और क्रिकेट में भी हमेशा अच्छा खेले तो ताली, खराब खेले तो गाली मिलती है। और इस बार आप की बॉल, डॉट बॉल की समाप्ति। धीरे धीरे इस मैच में प्रतीक 11 गावदेवी हिंदूट ने टीम कमबैक कर रही है।
बची हुई 14 गेंदें और 14 गेंदों में चाहिए 19 रनों की आवश्यकता। समय, धैर्य, वही दो हीरे मोती हैं जिनके दम पर व्यक्ति मुश्किल से मुश्किल लक्ष्य को भी हासिल कर सकता है। 14 गेंदें 19 की जरूरत, कभी बाजी वाकलन की तरफ तो कभी बाजी हेतुट ने टीम की तरफ। टैप किया, इस बार भी मैदान में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। लॉन्ग ऑन का खिलाड़ी इस बार आता हुआ। एक बात समझ में नहीं आ रही है कि परी 11 जगदंबा वाकलन के बल्लेबाज अपने बल्ले का मुंह क्यों नहीं खोल रहे। अब तक 7 विकेटें उनके हाथों में सुरक्षित है, तो किसी एक बल्लेबाज को यहां पर अपने बल्ले का फेस खोलना जरूरी होगा। इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। अविनाश देखेंगे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, उनके साथ साईनाथ, दो महत्वपूर्ण बल्लेबाज। वैसे अविनाश के पास बहुत सारा तजुर्बा है, उनके पास कल्याण डोंबिवली क्रिकेट का अनुभव है। बड़े लॉर्ड्स में हमेशा खेल कर ये गाय गोरसई टीम हो या फिर टेम्बिवली हो, सांबारली हो, हमेशा बड़ी बड़ी टीमों के साथ ये खिलाड़ी खेल चुका है। देखेंगे यहां पर 13 गेंदें 18 की जरूरत। 30 गेंदों में 37 चाहिए थे, लेकिन अब 13 में चाहिए 18 रनों की आवश्यकता। ये लीजिए, फुल टॉस बॉल थी, सिर्फ दिशा देने का प्रयास कर रहे थे, फील्डिंग थोड़ी सी खराब। 1 रन, वाटर बॉलिंग, क्या कमाल की गेंदबाजी। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 20 रन, आने वाली 12 गेंदें और 17 की आवश्यकता। शिरडी वाले आपण स्पर्धा एन्जॉय करतात। शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजे जवळजवळ 17। शेवटच्या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळाली। 12 बॉल 17 धावांची गरज। स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे 2 जनक, एकीकडे विद्यमान सरपंच ज्याने एकनिष्ठेने आपल्या राजकीय कार्याची सुरुवात केली आणि उसाटण्यासारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते शिवाजी पाटील साहेब यांना आपण पाहतो। त्यांच्या समेत गोल्डन मॅन खांद्याला खांदा लावून हिरामन शेठ पाटील यांना पाहताय। शिवाजी दादा आमचा लय भारी, हिरामन शेठ आमचा लय भारी, आई गोरगरिबांचा कैवारी, हुकमाचे एक्के नादनाईकराचा वाघाचा, कारण अंबरनाथ तालुक्यामध्ये नाव गाजतोय फक्त आमच्या हिरामन दादाचा आणि शिवाजी दादांचा दमदार एवन जोडी आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपण या मलंगडच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव आणि विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे यांनी पाहिलेलं 3ऱ्या वर्षातील हे दमदार स्वप्न। 12 गेंदे 17, दुर्बालेश्वर से बॉलिंग में परिवर्तन। नए गेंदबाज श्रीनाथ भंडारी इस वक्त बॉलिंग मार पर आते हुए। देखिए, खुशी में मदहोश और गम में मायूस मत होना, ये वक्त बड़ा खिलाड़ी है जो हर रोज अपनी चाल बदलेगा। कारण असं म्हटलं जातं, जिंकल्याने तुम्ही उन्मत्त होऊ नका आणि पराभवाने कधी खचून जाऊ नका। आता कोण पराभवाच्या छायेत, कोण विजयाच्या उंबरठ्यावरती येणारी काल आणि वेळच आपल्याला पाहायला सांगेल, परंतु 12 गेंदे और जीतने के लिए 17 की आवश्यकता है। 17 का खतरा किसके ऊपर मंडराएगा। जबरदस्त मैच, दूर वाले छोर से परिवर्तन। जितना खुद पर विश्वास करोगे उतना ही आगे जाओगे। फिलहाल दूसरा मैच है, हर एक मैच यानी कि पहला मैच कांटे की टक्कर, यह भी मैच काफी कांटे की टक्कर की तरफ जरूर नजर आता हुआ। राउंड विकेट से आए, बल्ले का फेस खोला, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे की कोशिश करना चाहते थे लेकिन वहां पर बिल्कुल मना कर दिया है। 1 रन मिलेगा। 1 रनों के मदद से परी 11 जगदंबा वाकलन टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। बची हुई गेंदें है 17, माफ कीजिएगा 16 रनों की आवश्यकता है। बची हुई 11 गेंदों में 11 गेंदें 16 की जरूरत। जितना भरोसा खुद के ऊपर है उतना ही भरोसा बल्लेबाज को अपने ऊपर होगा, जितना कि गेंदबाज को है अपने इस गेंदबाज के काबिलियत पर। और ये खराब गेंद थी, टप्पा पीछे रखा, फिर भी आप पीछे किया है, पॉइंट की तरफ गेंद, रोके फील्डर, तब तक फील्डिंग थोड़ी सी खराब। तीसरे के चक्कर में है जरूर, तीसरा रन भी पूरा किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन पूरे होंगे। खराब क्रिकेट खेला जा रहा है इस बार। 1 बाउंस का इशारा अंपायर का, छोड़ देते तो डेफिनेटली ये वाइड बॉल हो सकती थी, लेकिन उन्होंने पल्ले के साथ खेला, फिर 1 बाउंस का इशारा देते हुए ये देखिए अंतिम क्षणों में बाउंड्री लाइन के नजदीक थोड़ी सी लड़खड़ाते हुए फील्डर नजर आते हुए। रन मिलेंगे इस गेंद के ऊपर टोटल 3 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 24। 10 गेंदों में जीतने के लिए चाहिए 13 रनों की आवश्यकता। मेहनत इतनी करो
कि किस्मत भी बोल उठे, ले ले बेटा ये तेरी अमानत है, ये तेरी हक है, और इस हक का हकदार कौन होगा। दर्द गम डर जो भी तेरे अंदर है, खुद को बनाए, पिंजरे से निकल कर देख, तू भी एक मैदान का सिकंदर है। हर जंग जाए, हर जंग जीत जाए, वो विराट कोहली जैसा सिकंदर जरूर है, लेकिन कौन होगा वो खिलाड़ी। फिर से एक बार टप्पा पीछे रखा, डीप पॉइंट में फील्डर तैनात, टर्निंग पॉइंट पर विकेट गिर चुका है। एक और विकेट, पांचवा विकेट मैदान से बाहर, आदित्य सेना मैदान से बाहर। तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून कधी तुम्ही नाराज होऊ नका, कारण जगातील सर्वात मोठा पद तुम्हाला छत्रपती शिवरायांनी दिलाय, तो म्हणजे शिवरायांचा मावला। ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है, वो है राजे छत्रपती शिवाजी महाराज। झेंडा स्वराज्याचा, झेंडा शिवराज्याचा, देव माझा शिव छत्रपती, मुजरा माझा फक्त शिवचरणी, शिवछत्रपती आमचा मान, तुझी आमचा सन्मान। त्या शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला आपण दिमागदार सोहळ्यानं सुरुवात केली। 9 गेंदे 13 रनों की जरूरत, बारी बारी सबकी बारी, पहले वाकलन की थी, अब यहाँ पर गेंदबाजी में प्रतीक 11 काउदीवी हेतुटने टीम के गेंदबाजों के ओर से नजर आती हुई, संघर्ष के साए में जो चलता है वही सूर्य बनकर निकलता है। आप यहाँ पर देखेंगे कौन सूर्य बनकर निकलेगा। और ये लीजिए, शायद डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, अंतिम 8 गेंदे 13 रनों की जरूरत। किरण कारण किसने सोचा था कि 37 रनों का पीछा करने के लिए जगदंबा 11 वाकलन टीम को इतना संघर्ष करना पड़ेगा कि जहां पर संकट आ चुका है। आणि संकटामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय की आयुष्यामध्ये किती मोठी संकटे आली ना, त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही, लढायचं। आता लढण्याची वेळ या मैदानावरती दोन्ही संघांना। चाय इनफील्ड के ऊपर से गैप में ये गेंद, चौकों की जरूरत थी, गेंद सीमा रेखा पार, मच नीडेड बाउंड्री, ये दिल मांगे मोर, वेलकम फॉर 4 रन। साहेबाना विषय पटला ना, भाई माझा जेल मधून सुटला। भाई जेल से छूटने से पहले भाई को बर्फ की लादी पूछिए, भाई को सजबोल पट्टा पूछिए कि भाई फिर जेल जाने की सोचेगा नहीं। जबरदस्त संगीत, यस के उद्योगपती आदरणीय श्रीरामजी पाटील साहेब यांचं नुकतंच आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम। तो चलिए यहाँ पर जीतने के लिए 7 गेंदे 9 रनों की जरूरत, मच नीडेड बाउंड्री, इंपॉर्टेंट चौका। बल्लेबाज आप देख सकते हैं, बल्लेबाजी के लिए शिवदास गायकर के बल्ले से यह चौका। 7 गेंद पे 9 की जरूरत, इंपॉर्टेंट गेंद। ऑल फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया, वाइडिश लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर रीजन में फिल्टर आते हुए थोड़ी सी मिस फील्ड, एक होना चाहिए था रोहित के द्वारा, थोड़ी सी खराब फील्डिंग। तब तक 2 रन पूरे, तीसरे का प्रयास कर रहे थे लेकिन 2 ही मिलेंगे। 2 के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 30। आप जीतने के लिए 6 गेंदे 7 रनों की जरूरत। उद्योगपती आदरणीय श्रीरामजी पाटील साहेब यांचं नुकतंच आगमन आणि या स्पर्धेसाठी त्यांनी 5,000 रुपयाचं डोनेशन दिलेलं आहे, त्याबद्दल दादांचं मनापासून आभार, सुस्वागतम। डीजे यहाँ पर डीजे ओमी ने बताया कि साहब जब बर्फ की लादी पर बिठाते हैं ना तो फिर पता चलता है भाई वापस जेल में आएगा कि नहीं। अगर आप उड़ नहीं सकते तो दौड़ो, अगर दौड़ नहीं सकते तो चलो, अगर चल नहीं सकते तो रैंक कर आगे बढ़ो, लेकिन आगे बढ़ो। आप यहाँ पर देखेंगे 6 में चाहिए 7 रनों की जरूरत। टाइम अलर्ट है, इसका भान रखिए और अंपायर भी आपको वार्न करेंगे कि ज्यादा समय अगर व्यतीत करते तो फिर आपको पनिशमेंट दी जाएगी। 6 में चाहिए 7 रनों की जरूरत। हेदुटने और वाकलन बी के बीच में यह मैच हमें नजर आते हुए 6 गेंदे 7 फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन। आप यहां पर आप देख सकते हैं अम्ब्रेला फील्डिंग
कि यहाँ पर रचना करनी पड़ेगी। जिस तरीके से पानी गिरने के बाद आप देखते हैं ना दोस्तों कि जिस तरीके से छतरी जो अम्ब्रेला है वो छाता वो आपका संरक्षण करता है, ठीक यहाँ पर सिंगल को रोकने के लिए अब अम्ब्रेला फील्डिंग वहां पर लगानी पड़ेगी, क्योंकि सचिन कडू अंपायर जानते हैं जिन्होंने अभी अभी पिसारबी के मैदान के ऊपर खेली हुई टूर्नामेंटों में उन्होंने 2 गेंदों में 1 रन बचाया था। तो ये छोटी छोटी गलतियां जो है उसे सुधारना पड़ेगा, फील्डिंग को ऊपर ध्यान देना पड़ेगा, क्योंकि पिछले सप्ताह में हमने स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास की टूर्नामेंट देखी थी और ब्राह्मण करवले जागृति स्पोर्ट कृषा 11 बामन डोंगरी और बामन करवले और फिर मैच हुआ था पेठाली। 2 बॉल में चाहिए थे 13 रन, सब दर्शक घर जा रहे थे, किसी ने बाइक को किक मारा, कोई पहाड़ी के ऊपर घर जा रहा था, लेकिन जैसे ही व्हाइट बॉल आई फिर आदात वासुर ने 8वें नंबर पर ऐसे 2 छक्के दागे कि वहां पर मैच को जीत दिलाया ब्राह्मण करवले टीम के लिए। ऑन साइड में गेंद धकेला जरूर, 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, हिम्मत नहीं जुटा पा रहे, तब तक रन मिलेंगे। एक रनों की मदद से स्कोर पहुंचा 31 रन, 5 गेंदें 6 रनों की अभी भी आवश्यकता है। बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो। 5 में 6 कंपलसरी चेसिंग, ये इस टूर्नामेंट का नियम। फील्ड की रचना आप देख सकते हैं, मिड ऑन और मिड ऑफ एक है वहां पर, फिर एक शॉट मिड विकेट की तरफ खिलाड़ी है, बैकफुट पॉइंट में एक, माफ कीजिए बैकफुट पॉइंट में एक खिलाड़ी है, मिड ऑन में एक खिलाड़ी है, विकेट कीपर के पीछे 2 है, फर्स्ट स्लिप और फाइन लेग। ये 30 यार्ड सर्कल की रचना, 5 कमांडोज तैनात किए गए। मैच अभी भी ऑन है दोनों भी टीमों के लिए। जड़ में डालने की कोशिश, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ की तरफ, 1 रन जरूर पूरा, दूसरे की कोशिश में ओ कलेक्टिंग थोड़ी सी खराब नजर आई वहां पर गेंदबाज अविनाश कालन की ओर से। 1 रन पूरा, दूसरा भी पूरा किया, गुड रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली। शॉर्ट रन के लिए चेक करना चाहते हैं अंपायर। आइए तीसरे अंपायर से हम गुजारिश करेंगे सचिन कडू सर, जहां पर शॉर्ट रन वेरी इंपॉर्टेंट होता है। पिछले मैच में भी गलती हुई थी वहां पर बल्लेबाजी करने वाली टीम की ओर से। तो एक ही एंगल शायद बॉलर एंड का कवर हो चुका है, तो शायद यह ऑन फील्ड अंपायर की तरफ निर्णय जाएगा। यह तीसरे अंपायर का निर्णय यहां से आ चुका है। तो 2 रन पूरे होते हुए इसी 2 रनों की मदद से बिल्कुल रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 33 रन, 4 गेंदे और 4 रनों की जरूरत। एक डॉट बॉल इंपॉर्टेंट रहेगा फील्डिंग करने वाली टीम को। 4 बॉल और 4 रनों की जरूरत है। थोड़ा सा यहां पर दोनों भी टीमें अगर देखेंगे तो मेहनत के साथ लड़ रही है। जीत पक्की हो ना तो कायर भी लड़ते हैं, बहादुर तो वो है जब हार पक्की हो तो मैदान नहीं छोड़ते। आप यहां पर देखेंगे मैदान में कौन जिंदा रहेगा, और जो सपना लेकर आए थे हमारे शिवाजी पाटिल साहब, इनके टूर्नामेंट सरपंच ट्रॉफी हम अपने घर पर लेकर जाएंगे। एक का सपना जरूर चमकेगा और एक का टूटेगा। जड़ में है गेंद, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर के हाथ में गेंद, बल्लेबाज आउट। वाकई अब संकट में है, 3 बॉल में चाहिए 4 रन। आला रे आला चकड्यावाला, बसून चकड्यामधी, आला बसून चकड्यामधी. आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यामधी, आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यामधी, आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यामधी, आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यामधी. धन्यवाद डीजे। बिल्कुल 18 से करीब यानी कि 2000 दर्शक इस मैच के लिए जुड़ चुके हैं। उन्हें भी पता है वाकलैंड टीम खेल रही है और उनके खिलाफ उन्हीं की एरिया की ताकतवर टीम प्रतीक 11 गावदेवी हेतुटनी टीम इस मैदान के अंदर खेल रही है। अंतिम गेंदें बची है 3 और 3 गेंदों में जीतने के लिए चाहिए 4 रनों की जरूरत। लग चुकी है तलब मंजिल की, खुद को आग में झोंक देंगे। ठोकरे कहते हैं मारा जाएगा, लेकिन हौसले कहते हैं बेटा देख जाएगा। देखेंगे यहां पर कौन किसके ऊपर भारी होगी। 3 बॉल 4 की जरूरत। ये लीजिए टक्कर की आवाज आई, मिड विकेट के ऊपर से गेंद जा रही है सीमा रेखा पार। दैट्स अ कड़क 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 हिट। तो इस मैच का हीरो और इसी के साथ मैच हुआ फिनिश। जबरदस्त यहां पर बल्लेबाजी देखने को मिली। अंतिम गेंद जो 3 बचे थे 4 चाहिए थे और बेहतरीन छक्का दागा अविनाश के ऊपर बल्लेबाज मयूर ने। आणि या सामन्याचा सामनावीर मेडन ओव्हर मानस भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने 3 विकेट घेत असताना मेडन षटक देखील फेकलाय। तो मानस ठरला या सामन्याचा सामनावीर आणि ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी आम्ही सन्माननीय श्रीराम